श्रीकृष्ण गोविंद श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्रीमद भागवत कथामृत भाग 32. अध्याय 6. भगवंतांना स्वधामी येण्याची प्रार्थना. श्री शुकदेव परीक्षिताला पुढे सांगू लागले, राजन, ब्रह्मदेव, महादेव, देवराज इंद्र आपल्या सहकार्यांसह द्वारकेत आले. त्यांच्याबरोबर 8 वसु, अश्विनी कुमार, 11 रुद्र, चारण, ऋषी आदी सर्वजण द्वारकेत आले. त्यांचा मुख्य उद्देश होता की श्रीकृष्ण दर्शन. ब्रह्मदेवांनी अति नम्र भावाने श्रीकृष्णांना नमस्कार केला आणि म्हणाले, स्वामी, आमच्या प्रार्थनेनुसार आपण पृथ्वीवर जन्म घेतला आणि तिचा भूभार हलका केलात. आपण सत्यपरायण साधू पुरुषांसाठी धर्माची स्थापना केली. 10 दिशांना आपल्या कौतुकाचा डंका फिरविला. आता आपला पृथ्वीवरील कार्यभाग संपन्न झाला आहे, तेव्हा स्वधामी येण्याची कृपा करावी. भगवान म्हणाले, ब्रह्मदेवा, आपण म्हणता तसा मी पूर्वीच निश्चय केला आहे. मी आपले सर्व काम पूर्ण करून भूभार कमी केला आहे, परंतु अजून एक काम बाकी आहे. यदुवंशीय राजे, सरदार आदी आपल्या बळ, विक्रम, वीरता, शूरता आणि विपुल धनसंपत्ती यामुळे ते उन्मत्त झाले आहेत. ते समस्त पृथ्वीस भारभूत झाले आहेत. त्यांना नष्ट केल्याशिवाय मला येता येणार नाही. ब्राह्मणांच्या शापाने या वंशाचा नाश प्रारंभ झाला आहे. हे पूर्ण होताच मी स्वधामी परत येईन. भगवंतांचे हे वक्तव्य ऐकल्यानंतर ब्रह्मदेव भगवंतांना प्रणाम करून सर्वांसह स्वलोकी परत गेले. यानंतर लवकरच द्वारकेत मोठे मोठे उत्पात होऊ लागले. मोठे मोठे अपशकुन होऊ लागले. त्यावेळी यदुवंशाचे वयोवृद्ध पुरुष श्रीकृष्णाकडे आले आणि त्यांनी ही गोष्ट भगवंतांना सांगितली. श्रीकृष्ण म्हणाले, गुरुजनांनो, आपण सांगता ते सत्य आहे. आपल्या वंशाला ब्राह्मणांचा शाप लागला आहे. त्याला कोणी टाळू शकत नाही. आपण आपल्या प्राणांचे रक्षण करण्यासाठी येथे राहणे योग्य नाही. आजच आपण परमपवित्र अशा प्रभास क्षेत्री जाऊया. तेथे ब्राह्मणांना दान धर्म करून या संकटापासून आपण आपले रक्षण करूया. भगवंतांच्या सांगण्याप्रमाणे यदुवंशीयांनी एकमताने प्रभास क्षेत्री जाण्याचा निश्चय केला आणि आपापले रथ सज्ज केले. श्रीकृष्णाचे परम सखा उद्धवाने ही तयारी पाहिली आणि ते श्रीकृष्णाकडे आले. त्यांनी भगवंतांच्या चरणकमलांवर आपले मस्तक टेकविले आणि नमस्कार केला. ते म्हणाले, योगेश्वर, आपण यदुवंशाचा संहार करून या अवतारात संपवून या लोकांचा परित्याग कराल. मी आपल्या चरणकमलांच्या त्यागाची कल्पना अर्ध्या क्षणासाठी सुद्धा करू शकत नाही. माझे जीवन सर्वस्व स्वामी, मला सुद्धा आपल्या धामात घेऊन चला. उद्धवाने आर्तस्वरात केलेली प्रार्थना ऐकून भगवान म्हणाले, उद्धवा, पृथ्वीवर देवतांचे जेवढे काम करायचे होते ते पूर्ण झाले. आता हा यदुवंश ब्राह्मणांच्या शापाने भस्म झाला आहे. तो पारस्परिक फूट आणि युद्धाने नष्ट होऊन जाईल. आजपासून 7व्या दिवशी समुद्र द्वारका नगरीस बुडवून टाकील. ज्या क्षणी मी या मर्त्यलोकांचा त्याग करीन त्याच क्षणापासून पृथ्वीवरील सर्व मांगल्य नष्ट होईल आणि थोड्याच दिवसात कलियुगाचा प्रारंभ होईल. हे उद्धवा, आता तू आपले आत्मीय, स्वजन, बंधू बांधवांचा स्नेह संबंध सोडून दे आणि माझ्यात म्हणजे भगवंतामध्ये आपले मन लाव. तसेच समदृष्टीने पृथ्वीवर स्वच्छंदपणे विचरण कर. प्रथम तू आपल्या समस्त इंद्रियांना आपल्या वश करून घे. चित्ताच्या समस्त वृत्तींना थांबवून ठेव. नंतर असे अनुभव कर की समस्त विश्व आपल्या आत्म्यामध्ये पसरलेले आहे आणि आत्मा माझ्यामध्ये. सर्वात्मा इंद्रियातीत ब्रह्माशी एकरूप अभिन्न आहे. भगवंतांचे हे वक्तव्य ऐकल्यानंतर उद्धव म्हणाले, भगवन, आपण भूत, भविष्य आणि वर्तमान या तिन्ही कालापासून अबाधित आहात. एकरस सत्य आहात. मी आपणास शरण आलो आहे. आपणच मला उपदेश करावा. उद्धवाच्या प्रार्थनेनुसार भगवंतांनी महाराज यदू आणि परम तेजस्वी अवधूत दत्तात्रेय यांच्यात झालेला संवाद उद्धवास सांगितला. महाराज यदूने श्री दत्तात्रेयांना विचारले होते, ब्रह्मन,
आपण पुत्र, स्त्री, धन आदी संसाराच्या स्पर्शापासून सुद्धा रहित आहात. आपण निरंतर आपल्या केवल स्वरूपात स्थित असता. आपण आपल्या आत्म्यामध्येच अनिर्वचनीय आनंदाचा अनुभव कसा करता, हे कृपा करून मला सांगावे. ब्रह्मवेत्ता दत्तात्रेयांनी उत्तर दिले. ते म्हणाले, राजन, मी आपल्या बुद्धीने अनेक गुरुजनांचा आश्रय घेतला आहे. त्यांच्याकडून विद्या ग्रहण करून मी मुक्त भावाने या विश्वात स्वच्छंदपणे विचरण करीत असतो. त्या गुरूंची नावे अशी होती: पृथ्वी, वायू, आकाश, जल, अग्नी, सूर्य, चंद्रमा, कबूतर, अजगर, समुद्र, पतंग, मधमाशी, हत्ती, मध काढणारा हरिण, मासा, पिंगळा, वेश्या, कुरर पक्षी, बालक, कुमारी कन्या, बाण बनविणारा सर्प, माशी आणि भृंगी कीटक. श्री दत्तात्रेयांनी वरील पैकी प्रत्येकाकडून एक एक गुण प्राप्त केला होता. भगवान श्रीकृष्ण उद्धवास म्हणाले, उद्धवा, दत्तात्रेयांनी महाराज यदूंना अशा प्रकारे उपदेश करून ते निघून गेले. श्री दत्तात्रेयांच्या उपदेशामृताचे पान करून यदू महाराज समस्त आसक्तीमधून मुक्त होऊन समदर्शी झाले. भगवान श्रीकृष्ण उद्धवास पुढे म्हणाले, उद्धवा, साधकाने सर्वस्वाने मला शरणागत व्हावे आणि आपल्या धर्माचे काटेकोरपणे पालन करावे. निष्काम भावाने आपला वर्ण, आश्रम आणि कुलानुसार सदाचाराने अनुष्ठान करावे. अहिंसा आदी यमनियमांचे तर आदरपूर्वक सेवन करावयास हवेच. आत्मा जेव्हा आपणा शरीर मानू लागतो त्यावेळी तो देहाचे जडत्व, अनित्यत्व, स्थूलता, अनेकता आदी गुणांनी रहित असून सुद्धा त्या गुणांनी युक्त असल्यासारखा जाणवतो. भगवंतांचे हे वक्तव्य ऐकल्यावर उद्धवाने भगवंतांना प्रश्न विचारला, भगवन, आत्मा गुणांनी निर्लिप्त आहे, तसेच देह आदींच्या संपर्कापासून रहित आहे. असे असताना त्याला बंधनाची प्राप्ती कशी होते? भगवान श्रीकृष्ण म्हणाले, प्रिय उद्धवा, आत्मा हा बद्ध आहे ना मुक्त? अशा प्रकारची व्याख्या माझ्या अधीन असलेल्या सत्व आदी गुणांच्या उपाधीमुळेच होते, तत्वदृष्टीने नाही. सर्व गुण मायामूलक आहेत. इंद्रजालाप्रमाणे जादूच्या खेळा समान आहेत. त्यामुळे ना माझा मोक्ष आहे ना बंधन. ज्याप्रमाणे स्वप्न बुद्धीचे विवर्त आहे, त्यात काही न होताच भासते, तसेच शोक, मोह, सुख, दुःख, शरीराची उत्पत्ती आणि मृत्यू हा सगळा या विश्वातील गोंधळ मायेच्या म्हणजे अविद्येच्या कारणाने प्रतीत होत असला तरी तो सत्य नाही. शरीरधारियांना मुक्तीचा अनुभव प्राप्त करून देणारी आत्मविद्या आणि बंधाचा अनुभव प्राप्त करून देणारी अविद्या दोन्ही माझ्या शक्ती आहेत. जीव तर एकच आहे. तो व्यवहारासाठी माझ्या अंश रूपाने कल्पिला आहे. वास्तविक तो माझेच स्वरूप आहे. आत्मज्ञानाने संपन्न झाल्यावर त्यास मुक्त म्हटले जाते आणि आत्म्याचे ज्ञान नसल्यास बद्ध म्हटले जाते. मनुष्याचे शरीर प्रारब्धाच्या अधीन असते. यामुळे शारीरिक आणि मानसिक जेवढे कर्म केले जातात ते सर्व गुणांच्या प्रेरणेने होतात. अज्ञानी मनुष्य खोटेपणाने स्वतःला कर्ता मानतो आणि या अभिमानाच्या कारणाने बंधनात बांधला जातो. भक्तांची लक्षणे सांगताना भगवान म्हणाले, उद्धवा, माझा भक्त कृपेची मूर्ती असतो. तो कोणत्याही प्राण्याशी वैरभाव ठेवीत नाही. मोठ्यातील मोठे दुःख सुद्धा प्रसन्नतापूर्वक सहन करतो. भगवान पुढे म्हणाले, उद्धवा, माझे असे निश्चित मत आहे की सत्संग आणि भक्तियोग या दोन साधनांचे एकाच वेळी अनुष्ठान करावयास हवे. या दोहोशिवाय संसार सागरातून पार होण्याचा अन्य मार्ग नाही. संत पुरुष मला आपला आश्रय मानतात आणि मी सर्वदा त्यांच्या जवळ असतो. येथे अध्याय 6 ते 11 संपन्न झाले. अध्याय 12. सत्संगाचे महात्म्य, कर्म आणि कर्मत्यागाची विधी. भगवान श्रीकृष्ण उद्धवास म्हणाले, उद्धवा, मी तुला आता एक अत्यंत गोपनीय आणि परम रहस्याची गोष्ट सांगणार आहे. या विश्वात जेवढी आसक्ती आहे ती सत्संगाने नष्ट होते. याच कारणाने सत्संग ज्या प्रकारे मला वश करून घेतो तसे अन्य कोणतेच साधन नाही. ना योग आहे, ना सांख्य, ना धर्मपालन, ना स्वाध्याय, ना तपस्या, ना त्याग, ना दक्षिणा, या कशानेच मी प्रसन्न होत नाही. व्रत, यज्ञ, वेद, तीर्थ, यमनियम सुद्धा सत्संगाप्रमाणे मला वश करण्यास समर्थ नाहीत. ही कोणत्या एका युगाची विशेषता नाही. सर्वच युगात
सत्संगाचे महात्म्य अबाधित आहे. नंतर भगवंतांनी हंसरूपाने सनकादिकांना जो उपदेश दिला होता तोच उद्धवास सांगितला. भगवान म्हणाले, उद्धवा, सत्व, रज आणि तम हे 3 गुण प्रकृतीचे आहेत, आत्म्याचे नाहीत. सत्वगुणामुळे रज आणि तम गुणांवर विजय मिळविता येतो. त्यानंतर सत्वगुणांच्या शांत वृत्तीद्वारा त्याच्या दया आदी वृत्तींना शांत करावे. ज्यावेळी सत्वगुणांची वृद्धी होते त्याच वेळी जीवास माझ्या भक्तिरूप स्वधर्मामध्ये प्रवृत्ती होऊ लागते. ज्या धर्माच्या पालनाने सत्वगुणांची वाढ होते तोच सर्वश्रेष्ठ धर्म आहे. तो धर्म रजोगुण आणि तमोगुणांना नष्ट करून टाकतो. ज्यावेळी हे दोन्ही गुण नष्ट होतात त्यावेळी त्यांच्यामुळे होणारा अधर्म सुद्धा शीघ्र नष्ट होऊन जातो. यानंतर भगवंतांनी भक्तियोगाचे महात्म्य आणि ध्यानविधीचे वर्णन करून सांगितले. ते म्हणाले, प्रिय उद्धवा, जो सर्व बाजूने निरपेक्ष आहे, कोणत्याही कर्म अथवा त्याच्या फलाची अपेक्षा ठेवीत नाही, ज्याने आपले अंतःकरण मला भगवंतास अर्पण केले आहे, परमानंद स्वरूप मी त्याच्या आत्म्याच्या रूपात स्फुरित होऊ लागतो. त्यामुळे त्याला ज्या परमानंदाची प्राप्ती होते ती अन्य कशानेच होत नाही. मला असे प्रेमी भक्त अत्यंत आवडतात. हे उद्धवा, तू अन्य कोणत्याही साधनांचा अथवा त्यांच्या फळाचे चिंतन करू नकोस. या विश्वात माझ्या अतिरिक्त काहीच नाही. जे काही जाणवते ते सर्व स्वप्नाप्रमाणे असत्य आहे. यानंतर भगवंतांनी ध्यान करण्याचा विधी सांगितला. भगवान म्हणाले, प्रिय उद्धवा, एका समतोल आसनावर सरळ ताठ बसून शरीराला ढिले सोडून आरामात बसावे. आपली दृष्टी नासिकेच्या अग्रावर स्थिर करावी. यानंतर पूरक आणि रेचक आणि कुंभक या प्राणायामद्वारा नाडीचे शोधन करावे. हृदयात ओंकाराचे चिंतन करावे. प्राणाच्या द्वारा त्याला वर घेऊन जावे. त्यात घंटानादासमान स्वर स्थिर करावा. अशा प्रकारे दिवसातून तीन वेळा 10 आवर्तने ओंकारासहित प्राणायामाचा अभ्यास करावा. असे 1 महिना केल्याने प्राणवायू आपणास वश होतो. यानंतर असे चिंतन करावे की हृदय हे एक कमळ आहे. ते शरीरात अशा रीतीने स्थित आहे की त्याची दांडी वर असून मुख खालच्या बाजूस आहे. आता असे ध्यान करावे की त्याचे मुख वरच्या बाजूस असून ते उमलत आहे. त्याला 8 पाकळ्या आहेत आणि त्यांच्या मधोमध पिवळ्या रंगाचे अत्यंत सुकुमार पराग आहेत. या परागकणावर क्रमशः सूर्य, चंद्रमा, अग्नी यांचा न्यास करावा. यानंतर अग्नीच्या आत माझ्या रूपाचे स्मरण करावे. पायापासून ते शिखेपर्यंत अशा प्रकारे मनास एका अंगामध्ये लावावे. बुद्धिवान पुरुषाने मनाच्या द्वारे इंद्रियांना त्यांच्या विषयापासून खेचून आणावे आणि मनास बुद्धिरूपी सारथीच्या द्वारे माझ्यामध्ये स्थिर करावे. अशा प्रकारे ध्यानयोगाने माझ्यामध्ये आपल्या चित्तास स्थिर करून ठेवावे. यानंतर भगवंतांनी भिन्न भिन्न सिद्धींची नावे आणि त्यांची लक्षणे सांगितली. तसेच वर्णाश्रम धर्म, ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास या आश्रमातील कर्तव्यांची विस्तृत माहिती सांगितली. नंतर भगवंतांनी भक्ती, ज्ञान, वैराग्य, यम नियमादी साधनांचे वर्णन करून सांगितले. याचबरोबर ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोगाचे विश्लेषण करून सांगितले. भगवंतांनी यानंतर गुणदोष व्यवस्थेचे स्वरूप आणि रहस्य, तत्वांची संख्या आणि पुरुष प्रकृती विवेक, सांख्ययोग, 3 गुणांच्या वृत्तींचे निरूपण, क्रियायोगाचे वर्णन, परमार्थ निरूपण या विषयांवर विस्तृत वर्णन करून उद्धवास सांगितले. हे सर्व विवेचन ऐकल्यावर उद्धवने भगवंतांना प्रश्न विचारला, अच्युत, जो मनुष्य आपले मनास वश करू शकत नाही त्यासाठी आपण सांगितलेली योग साधना अत्यंत कठीण आहे. म्हणून आपण असे एखादे सुलभ साधन सांगावे ज्याच्या आचरणाने मनुष्य सहजच परमपद प्राप्त करून घेईल. भगवान म्हणाले, प्रिय उद्धवा, मी आता तुला माझ्या मंगलमय अशा भागवत धर्माचा उपदेश करतो. ज्यांचे श्रद्धापूर्ण आचरण केले असता मनुष्य संसार रूप दुर्जय मृत्यूस सुलभतेने जिंकून घेऊ शकतो. माझ्या भक्ताने आपली सर्व कर्मे माझ्यासाठीच करावीत. ती करीत असताना माझ्या स्मरणाचा अभ्यास करावा आणि हळूहळू तो वाढवावा. असे केल्याने थोड्या दिवसातच त्यांचे चित्त आणि मन माझ्यामध्ये समर्पित होते. भगवान पुढे म्हणाले, उद्धवा, माझ्या भक्तांच्या समवेत राहावे. पर्व, जयंत्या, सण आदी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे करावेत. जोपर्यंत समस्त प्राण्यांमध्ये माझी
माझी भावना अर्थात भगवत भावना दृढ होत नाही तोपर्यंत या प्रकारे मन, वाणी आणि शरीराचे सर्व संकल्प आणि कर्मद्वारा माझी उपासना करीत राहावे. अशा प्रकारे ज्यावेळी सर्वत्र आत्मबुद्धी ब्रह्मबुद्धीचा अभ्यास केला जातो तेव्हा थोड्याच दिवसात त्याला ज्ञानप्राप्ती होऊन सर्व काही त्याला ब्रह्म स्वरूप दिसू लागते. माझ्या प्राप्तीचे सर्वात श्रेष्ठ साधन हे आहे की समस्त प्राणी आणि पदार्थांमध्ये मन, वाणी आणि शरीराच्या सर्व वृत्तींनी माझीच भावना करावी. हाच माझा भागवत धर्म आहे. भगवान पुढे म्हणाले, प्रिय उद्धवा, ज्यावेळी मनुष्य संपूर्ण कर्मांचा त्याग करून मला आत्मसमर्पण करतो त्यावेळी तो माझा विशेष माननीय होतो. मी त्यास त्याच्या जीवित्वापासून सोडवून अमृत स्वरूप मोक्षाची प्राप्ती करून देतो आणि तो माझ्याशी तद्रूप होऊन माझे स्वरूपच बनतो. श्री शुकदेव परीक्षितास म्हणाले, राजन, अशा प्रकारे उद्धवाने योग मार्गाचा संपूर्ण उपदेश भगवंताकडून प्राप्त करून घेतला. भगवंताचे वक्तव्य ऐकून त्याच्या नेत्रात अश्रू दाटून आले. प्रेमाच्या पुरामुळे गळा भरून आला होता. ते काहीच बोलू शकले नाहीत. त्यांनी यदुवंश शिरोमणी श्री कृष्णाच्या चरणांवर साष्टांग नमस्कार घातला आणि प्रभूंची प्रार्थना केली. भगवंत उद्धवास म्हणाले, सख्या उद्धवा, आता तू बद्रीवनात जाऊन तेथे माझ्या आश्रमात राहून मी सांगितलेल्या भागवत धर्माचे पालन करीत आपले चित्त माझ्यामध्ये लावून आनंदात राहा. यथासमयी तू माझ्या परमार्थ स्वरूपात मिळून जाशील. भगवंताच्या आदेशानुसार उद्धव बद्रीवनात जाण्यास निघाले, परंतु त्यांचा पाय निघत नव्हता. शेवटी मोठ्या जड अंतःकरणाने त्यांनी भगवंतांना एक प्रदक्षिणा घातली आणि अश्रुपूर्ण नेत्रांनी श्रीकृष्णांचा निरोप घेतला. येथे अध्याय 12 ते 29 संपन्न झाले. अध्याय 30 यदुकुलाचा संहार आणि भगवंतांचे स्वधाम गमन. शुकदेव परीक्षिताला सांगू लागले, राजन, भगवान श्रीकृष्णांनी पाहिले की आकाश, पृथ्वी आणि अंतरिक्षात मोठे मोठे उत्पात होऊ लागले आहेत. त्यावेळी त्यांनी सुधर्मा सभेत जमलेल्या सर्व यदुवंशीयांना सांगितले की आपण सर्व प्रभास क्षेत्री जाऊया, कारण येथे अनेक भयंकर उत्पात होत आहेत. स्त्रिया आणि वृद्धांनी शंखोद्धार क्षेत्रात जावे. भगवंतांच्या आदेशानुसार सर्व तरुण मंडळी प्रभास क्षेत्री गेली. वृद्ध आणि स्त्रिया शंखोद्धार क्षेत्रात गेले. प्रभास क्षेत्री यदुवंशीयांनी भगवंतांनी सांगितलेला शांतिपाठ, पूजा अर्चा मोठ्या श्रद्धाभावाने केली, परंतु दैवाने त्यांची बुद्धीचे हरण केले होते. ते मैरेयक नावाच्या मदिरेचे यथेच्छ पान करू लागले. त्यामुळे ते उन्मत्त होऊन एकमेकांशी भांडू लागले. याचे पर्यावसान एकमेकांबरोबर शस्त्रास्त्रांनी आक्रमण करण्यात झाले. त्यावेळी त्यांची शस्त्रे संपली. त्यावेळी ते समुद्राच्या काठावर उगवलेल्या अति कठीण अशा गवताच्या काठ्यांनी एकमेकांवर प्रहार करू लागले. ते गवत ऋषींच्या शापामुळे निर्माण झालेल्या मुसळाच्या चूर्णापासून उगवलेले होते. त्यांच्या प्रहाराने यदुवंशीयांचा अंत होऊ लागला. अशा प्रकारे मोठे मोठे योद्धे, रथी महारथी आपापसात आक्रमण करून मृत्युमुखी पडले. भगवंतांनी पाहिले की सर्व मदोन्मत्त यदुवंशीयांचा संहार झाला आहे. त्यावेळी ते एका पिंपळाच्या झाडाखाली जाऊन बसले. त्यांनी आपला उजवा पाय डाव्या मांडीवर ठेवला होता. त्यामुळे त्यांचा उजवा लालबुंद तळपाय दुरून हरिणाच्या मुखासारखा दिसत होता. त्यावेळी जरा नावाचा एक शिकारी धनुष्यबाण घेऊन हरणाची शिकार करीत होता. त्याला भगवंतांचे चरण हरिणाच्या मुखासारखे वाटले आणि त्याने त्या सुकोमल तळपायावर बाण सोडला. बाण लागताच पायातून रक्ताची धार वाहू लागली. त्या व्याधाने आपल्या बाणास जो लोखंडाचा तुकडा लावला होता तो त्या मुसळाला लावलेला एक भाग होता. तो व्याध आपली शिकार घेण्यास धावतच आला, परंतु चतुर्भुज भगवंतांना पाहून थरथर कापू लागला. त्याने भगवंतांना साष्टांग नमस्कार केला आणि हरिण समजून सोडलेल्या बाणामुळे झालेल्या जखमेसाठी शोक करू लागला. वारंवार क्षमा याचना करू लागला. भगवान म्हणाले, अरे व्याधा, हे कृत्य तू माझ्या प्रेरणेनेच केले आहेस. तू घाबरू नकोस. माझ्या आज्ञेने तुला स्वर्ग प्राप्ती होईल. या घटनेच्या पूर्वीच बलरामांनी समुद्र तटावर बसून एकाग्र चित्ताने परमेश्वर चिंतन करीत आपल्या आत्म्यास आत्मस्वरूपात स्थिर करून मनुष्य देहाचा त्याग केला होता. भगवान श्रीकृष्णांचा सारथी दारुक त्यांना शोधत शोधत तिथे आला. भगवंतांना पाहताच त्याने रथातून खाली उडी मारली आणि भगवंताजवळ येऊन त्यांना साष्टांग नमस्कार केला. त्याच वेळी भगवंतांचा गरुड ध्वज रथ घोड्यासह आकाशात उडाला.
भगवान दारुकाला म्हणाले, दारुका, शोक करू नकोस. तू आता द्वारकेत जा आणि त्यांना यदुवंशीयांच्या पारस्परिक संहार, बलरामदादांची परमगती प्राप्ती आणि माझ्या स्वधामी गमनाची वार्ता सांग. तसेच त्यांना सांग की आपले धन, संपत्ती, कुटुंब आणि माझे माता पिता यांना घेऊन अर्जुनाच्या संरक्षणात इंद्रप्रस्थात जावे. भगवंताचा हा आदेश ऐकून दारुकाने त्यांची परिक्रमा केली आणि त्यांचे चरणकमल आपल्या मस्तकावर ठेवून वारंवार नमन केले. त्यानंतर उदास मनाने तो द्वारकेच्या दिशेने निघून गेला. ब्रह्मदेव, शिव, पार्वती, इंद्रादी लोकपाल, मरीची आदी प्रजापती, मोठे मोठे ऋषी, मुनी, पितर, सिद्ध, गंधर्व, विद्याधर, यक्ष, किन्नर आदी भगवान श्रीकृष्णांचे स्वधाम प्रस्थान पाहण्यासाठी आले होते. ते सर्व भगवंतांच्या लीलांचे गान करीत मोठ्या भक्तिभावाने भगवंतावर पुष्पवृष्टी करीत होते. हे चालू असतानाच भगवान सशरीर आपल्या धामी निघून गेले. त्यांच्या मागे या लोकातून सत्य, धर्म, धैर्य, कीर्ती आणि श्रीदेवी सुद्धा निघून गेली. दारुक श्रीकृष्णांच्या विरह व्यथेने व्याकुळ होऊन द्वारकेस आला. वसुदेव आणि उग्रसेनाच्या चरणांवर पडून त्याने ते अश्रूंनी भिजवून टाकले. नंतर स्वतः सावरून घेऊन यदुवंशीयांच्या विनाशाचे संपूर्ण विवरण त्याने केले. ते ऐकून देवकी, वसुदेव, रोहिणी आपल्या पुत्रास न पाहून मूर्छित झाले आणि त्यांनी तेथेच आपले प्राण सोडले. यदुवंशीयांच्या राण्या आपल्या पतीच्या शवाबरोबर सती गेल्या. अर्जुनास ही वार्ता कळताच तो आपला प्रियतम आणि सखा भगवान श्रीकृष्णाच्या विरहाने प्रथम अत्यंत व्याकुळ झाला. परंतु त्यास थोड्याच वेळात गीतेच्या उपदेशाचे स्मरण झाले आणि त्याने आपल्या मनास सावरले. यदुवंशीय मृत व्यक्तींना, ज्यांना पिंडदान करणारे कोणीच उरले नव्हते, त्यांचे श्राद्ध अर्जुनाने करविले. अनिरुद्धाच्या पुत्रास राज्याभिषेक करून द्वारकेत उरलेल्या स्त्रिया, वृद्ध मुले यांना घेऊन अर्जुन इंद्रप्रस्थास रवाना झाला. पांडवांना ज्यावेळी कळले की यदुवंशीयांचा संहार झाला आहे, त्यावेळी त्यांनी परीक्षिताला राज्याभिषेक केला. यानंतर सर्व पांडव द्रौपदीसह हिमालयात निघून गेले. शुकदेव परीक्षिताला म्हणाले, राजन, मी तुला भगवान श्रीकृष्णांच्या जन्मलीला आणि कर्मलीला सांगितल्या. जो मनुष्य श्रद्धेने यांचे कीर्तन करतो तो समस्त पापांपासून मुक्त होतो आणि भगवान श्रीकृष्णांच्या चरणी पराभक्ती प्राप्त करतो. येथे अध्याय 30 आणि 31 संपन्न झाले आणि 11 स्कंद समाप्त. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम.